सुप्रसिद्ध संवादिनी आणि ऑर्गन वादक, सध्या मुक्काम ठाणे, मूळ गुहागर. त्यांचे गुरु आहेत डॉक्टर विद्याधर ओक. यांच्याकडे 17 वर्ष त्यांचं शिक्षण सुरू आहे. संगीत एकच प्याला, संगीत संशय कल्लोळ, संगीत मानापमान, संगीत कट्यार राजा भोसली, संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संगीत ताजमहाल, संगीत गीतागाथीत ज्ञानेश्वर. त्याप्रमाणे यासारख्या अन्य संगीत नाटकांना त्यांनी आजपर्यंत ऑर्गन साथ केलेली आहे. पंडित मुकुंदराज गोडबोले, पंडित राहुल देशपांडे, पंडिता बकुल पंडित, पंडित महेश काळे, पंडित शुभदादा पराडकर, पंडित सुरेश बापट, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडिता मंजुषा पाटील कुलकर्णी, पंडित शौनक अभिषेकी इत्यादींना त्यांनी विलय साथ संगत केलेली आहे. 2017 सालच्या राज्य नाट्य स्पर्धेत संगीत स्वयंवर नाटकाच्या साथीला ऑर्गन वादक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांचा या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक त्यांना मिळालेला आहे. 2017 सालचा फडके गणपती मंदिर संगीतकार पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. पुढचं वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे, ते नीट ऐका. श्रुती म्हणजे 22 श्रुती या विषयावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन हे कार्यक्रम ते करतात आणि संगीत सेवा म्हणून ते मनोभावे करत असतात. काही इथे संगीत अकॅडमीचे प्रमुख आहेत, त्यांना त्यांच्यासाठी मी हे सांगतोय की हे एक नाव लक्षात ठेवायला हरकत नाही की 22 श्रुती या संदर्भात जर आपल्याला काही 1-4 तासाचं व्याख्यान वगैरे ठेवायचं असेल तर सुशील गद्रेंचा विचार आपण करावा. आणि आजपर्यंत जवळजवळ 3000हून अधिक कीर्तन प्रयोगांना साथ संगत त्यांनी केलेली आहे. हरिभक्त परायण भक्तपद रामदासी, पंडित चारुदत्त आपले वगैरे 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 इत्यादी. तर 3000 कीर्तनांना साथ संगत म्हणजे कल्पना करा, तेवढ्या टाळ्या वाजवणं शक्य नाही, पण किमान जेवढ्या टाळ्या वाजवता येतील तेवढ्या वाजवायला हरकत नाही. दरम्यान या ठिकाणी बाळपुराणिक आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे अन्य बऱ्याच जणांची नावं माझ्याकडनं राहण्याची शक्यता आहे, आपण समजून घ्या. मुख्य कार्यक्रम आपण ऐकूया. सगळ्यांचं स्वागत करतो आणि सुशील गद्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ऑर्गन वादनाला सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना, मनापासून नमस्कार. आपण फारच लवकर कार्यक्रमाला सुरुवात करूया. माझा बोलायचा बराचसा भाग काकांनी कमी केलेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त वादन ऐकू, थोडं बोलणं कमी करू, कारण हा विषय असा आहे की याच्यावरती बोलणं पण तेवढंच होऊ शकतं आणि वादन जेवढं करू तेवढं कमीच आहे. तर पंडित गोविंदराव पटवर्धन यांचं मूळ गाव आहे अडूर, त्यांच्या आजोळी, त्यांचं कानेटकरांच्यामध्ये त्यांचा जन्म झाला. 21 सप्टेंबर 1925 ही तारीख. तर इतक्या आडगावामध्ये जन्म घेऊन नंतर पंडित गोविंदराव पटवर्धन हे मुंबईला शिफ्ट झाले. आणि मग तेव्हा नाटकाचा ओघ एवढा होता की नाट्यसंगीत आणि गोविंदराव हे समीकरण झालेलं असायचं. तर तेव्हाचे दिवस जर आपण आठवले, म्हणजे ज्येष्ठ मंडळी खूप आहे, तर तेव्हा रंगमंचावरती आपण रंगपेठामध्ये गेल्यानंतर काळोख असतो, सगळा मंद धूप, सगळीकडे वास पसरलेला असतो. 3री घंटा होते आणि पडद्यामागे कलाकारांच्या हालचाल दिसत असते, हे सगळं चालू असतं. आणि 3री घंटा झाल्यानंतर गोविंदरावांची वामन मूर्ती फार उंच नव्हती, शांतपणे ऑफिसमधनं त्यांचं काम संपवून रंगमंदिरात यायचे, ऑर्गनवरती बसायचे आणि ऑर्गनचं सूर कानावरती पडायचं. तर ते बुश शर्ट घातलेला, अस्तर कॉलरी स्टाईल, म्हणजे गळ्यामध्ये पंचा कॉलरच्या भोवती, आणि पॅन्ट ती अशी हलते, त्याचा आवाज येतो म्हणून त्याला सायकलच्या क्लिप चालले. अशी वामन मूर्ती गोविंदरावांची रंगमंचाकडे यायची, त्यामध्ये बसायची आणि 3री घंटा झाल्यानंतर अप्रतिम असे नांदेचे स्वर लोकांच्या मनाचा ठाव घ्यायचे. कसे ऐकले.
धन्यवाद. केवळ घाटेकाकांच्या ऑर्गनवरती एक गाणं तरी वाजवलं पाहिजे गोविंदरावांच्या करता, म्हणून या उपलब्ध ऑर्गनवरती नांदीने सुरुवात केली. बाकी गोविंदरावांची शैली कशी होती वाजवायची, त्याची काही डेमॉन्स्ट्रेशन आणि प्रात्यक्षिक आणि त्यांची प्रसिद्ध पद्धत ही पेटीवरती वाजवून दाखवा.